वरती. सॅनरला फटके चालू आहे आता. क्विक फिट चेक. आपण रेडी झालेलो आहे. आता ब्रेकफास्टला जायचं आहे आम्हाला. ब्रेकफास्ट रेडी झालेलं आहे. चला मिळते ब्रेकफास्ट किंवा जेवायला. आम्ही तिकडं सगळा मेन्यू आहे. हे बाई भुक्कडची लाईन पा. या बाई हे बाई चोरू घेऊ लागले एक 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 सगळीकडे. काहीच तर बाहेर बसलेलो आम्ही ब्रेकफास्टसाठी. आता त्या 2 मुली होते इथं क्लासमधल्या, त्या उठून घ्यायला. कसा आहे बोले ब्रेकफास्ट? 5 स्टार. 5 स्टार का 3 स्टार? टिपिकल बॉईज रूमची हालत पहा बघतो तुम्ही एकदा. आता आमचं जेवण वगैरे झाले, नाश्ता केला आहे आम्ही. आम्हाला आता सगळ्यात पहिले याला जायचं इस्कॉन टेम्पलला चाललो आम्ही. आता नाश्ता केला, आता निघायला आम्ही. केस ओके सेट करेल. नंतर सांगता आम्हाला निघायचं आता. मिळते गाईज. आम्ही आता इस्कॉन टेम्पलला चाललो आहे पुरे रेडी होऊन. आता आमची बस इन महावेजन इस्कॉन टेम्पलला. यस आली. तीन बस सेम हेवी ड्रायव्हरची. चलो गाईज आम्ही बसमध्ये बसलेलो आहे आता. माझा मित्र पारस याची झोप काही झालेली नाही, झोपतोय. टूर गाईड बी नाही आमच्यासोबत, त्या आम्हाला बाहेरचं सगळं सांगतोय. इथं जवळच आहे इस्कॉन टेम्पल. आम्ही चालत जातो तिथपर्यंत. बँगलोरमध्ये गाईज ही मेट्रोचा ब्रिज आहे. हा काय मोठ्या बिल्डिंग्स वगैरे येते बँगलोरमध्ये. एकदम बिल्डिंग पाहिजे. ही बिल्डिंग खूप मोठी आहे, पण असं कॅमेरामध्ये जस्टिफाय नाही होऊ शकत किती मोठी. पण काय आम्ही एंट्री मारली इस्कॉन टेम्पलमध्ये. मोबाईल चालन करण्यामध्ये काही माहिती नाही. होप सो चालला पाहिजे. चल रे. काय मंदिरचं आर्किटेक्चर भारी. मंदिरच नाही सगळं मंदिर. कॅमेरा स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे, त्यामुळे मी लपून छपून थोडाफार घेऊ लागलो व्हिडिओ. इथं अजून भारी कॅमेरा प्रोहिबिटेड आहे, तरी मी थोडाफार आम्ही आता इस्कॉन टेम्पलवर निघलो आहे. आता आम्ही परत बसमध्ये चाललेलो आहे. आम्हाला IISc मध्ये नेत आहे आता. नाही बघा कॅम्पसचा व्ह्यू बघा. आम्ही आलेलो आहे IISc बँगलोरच्या कॅम्पसमध्ये. तुम्ही बघू शकता किती ओके इथलचं कॅम्पस. ओके एकदम ओके. गाईस आम्हाला इथं सुपर कम्प्युटरच्या डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे. तिथं आम्हाला सुपर कम्प्युटरबद्दल नॉलेज सांगणार आहे. SCRC नाव आहे डिपार्टमेंटचं. SCRC आणि CDS कम्प्युटेशनल डेटा सायन्स. इकडेच जायचं. चल आपणच राहायच्या इधर की आपणच भगवान आहे. बोललं यार इथं पण टोपी की पॅनल पाहिजे होती. सो इंडस्ट्री व्हिजिट झालेली. इंडस्ट्री व्हिजिटमध्ये इंडस्ट्रीच आवडली, फक्त व्हिजिट नाही आवडली मला. इंडस्ट्रीमध्ये पाहिली का? अर्धी इंडस्ट्री पण अर्धीच दिसली ती. इंडस्ट्रीमधली हरियाली दिसली नाही. हरियालीत नाही दिसली काय? काही हरियाली बसेल इथं, म्हणजे सॉरी हरियाली आहे नाही. अरे नॅचरल हरियाली रे भाऊ. तुझी हरियाली म्हणते ती हरियाली आपल्या कॉलेजमध्ये दिसते फक्त थोडी फक्त. आपल्या वर्गाला पाहिजे बँगलोरच्या मानाने. हा भाई बँगलोर RCB भाई हरियाली राहते त्यांच्यामध्ये, पण इथं नाही हरियाली. कुठे बँगलोरमध्ये हरियालीच नाही भाई. ते म्हणून मी आलो बँगलोरमध्ये, पण हरियाली नाही बँगलोरमध्ये. हरियाली थोडी झाडाच्या मागे जाऊ शकते. म्हणजे ते म्हणतात ना नेचर. म्हणणं काय. सो आम्ही परत आमच्या रूम्समध्ये आलेलो आहे. 12:30 वाजले. 1:30 वाजता परत जायचं आहे. आराम करायचा चान्सेस नाही. की घेऊ मला आराम करायला टाईमच नाही.
आता आवरून लगेच जेवण करून निघायचं आहे परत. तो गाईस आम्ही आता आदियोगीला जाणार आहे. मी प्रॉपर एकदम ड्रेसिंग मारून घेतलेली आहे. आमचं जेवण झालेलं आहे. ब्लॉग घ्यायचं विसरलो होतो. आता मी इथं लिफ्टच्या मध्ये थांबेले की लिफ्ट बंद नाही व्हावं म्हणून. यश आणि सर्विसमध्ये जायले. मी वरती आलो चष्मा घ्यायसाठी मग जो पुरे स्कॅन झाले, गुंडे तुटले, चष्मा फुटला, कोणाची नजर लागली का काही नाही, मजा करू आपण. तो गाईस आम्ही बसमध्ये बसलेलो आहे. आता बस स्टार्ट झाली. आम्हाला जायला 2-2.5 घंटे लागणार आहे. मग आजचा नाही पुरे ट्रिपचा पार्टनर आहे हो. डायरेक्ट सीट पार्टनर. बड्डे बॉय बसू दे यार बड्डे बॉय बरं खिडकीला बसू देणे चालले. हॅपी बड्डे कमेंट टाकायला नुसतं डायरेक्ट. मीच टाकतो सगळ्यात पहिले कमेंट. हा टाक हॅपी बड्डे हॅकर. आमच्या ग्रुपचे हॅकर आहे हो. नुसतं गुगल म्हणून फोटो डाउनलोड करून मग याचा फोटो लावून देऊ भाई. तो नव्हता का लॅपटॉप घेऊन बसलेला GTA 5 डाउनलोड करायला व्हिडिओ आहे का फोटो? असे फोटो आहे गुलेकडे टाकू तुला. Quédate cerca de mí. या अवघड विषय कोणत्या गल्लीत गाडी आणली कोण येईल. पुरे गाडी कुदत चालली डायरेक्ट. मागे पुरे सॉंग लावलो पर्सन आहे. सॉंग आली पर्सन आहे. पाणी ढोसत पर्सन आहे. पाणी पिता येऊ लागले. यो गाईस आम्ही पोचलेलो आदियोगीला. यांनी कॉलेजवाल्याने एवढी गडबड करून एवढं उन्हाचं आणलं. 3:30 वाजले. यशला चिडलं आहे तर लोकांवर आहे. बघा स्थिती आहे मूर्ती महादेवांची. हे सगळी पब्लिक आम्हाला सोडून समोर चालले गेली. काय सर्विस तू ह्या सगळं दिसलं भाई. अरे बा पुढे गाईज आहे आमचे सर आहे. बघू शकता तुम्ही इथलची कलाकृती वगैरे. आम्ही मध्ये चाललोय बघण्यासाठी काय काय नाही. थोडा वेळ आम्ही फोटोशूट वगैरे केला इथं. आम्ही चाललोय पाहायसाठी. यांचा फोटोशूट अजून संपलंच नाही. या बाय गुले. Sir, big fan. I'm busy right now. Big fan. I'm busy right now. Sir, please sign. I'm Sign, busy. sir, sign. पेन काय पेन काय यू Pen, फुल take my पेन pen. काय पेन Take काय this. अरे गुले जाऊन लागा. नाही रे. मध्ये जाऊन येऊन मग पहिले चल. गाईज आता आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन खालून वरती आलोय. बघू शकता मूर्ती. इतकं किती शांत एरिया आहे. मूर्ती कशाने बनवेल आणि कशी बनवेल काय माहिती हो. पण एकदम मस्त बनवेल. गाईज मी एक चष्मा खरीदलाय. कसं दिसतोय चष्मा ते सांगा तुम्ही. पण या चष्म्याच्या बदले मला आले मोठी किंमत. बॉटल घे. या चष्म्याच्या बदले मोठी किंमत मला देणी पडली. 2 लेन्सेस खाली पडले खिशातून ताडकन. गाईज आता आम्ही तिकडचं फिरून इकडं आलेलो आहे. तुम्ही बघू शकता गाईज सूर्य मावळताना किती क्लास दिसतंय. इकडून सूर्य उगवणार, इकडे सूर्य मावळणार. एकदम भारी. आज रात्री इथं लेझर शो पण होणार आहे. तर तो पाहू आपण मज्जा. गाईज इथं हे चक्र फिरवायची प्रथा आहे. आम्ही सगळ्यांनी फिरवलंय. गुले फिरवतोय आता. या बघायचं या साईडला बी नाही चक्र. पूर्ण डोंगर साईडमध्ये आहे मंदिर. म्हणजे सगळं इथून मी किती भारी दिसतंय ते. मस्तच. बस रे नाद लागला तुला त्याचा. काही त्याच्या मागचं कारण आपल्याला कळलेलं आहे. या चक्रामध्ये सगळं सही आहे. फक्त हे एक सोनेरी कलरचं आहे. म्हणजे हे इथून तसं परत फिरून खालीपर्यंत नेलं तर 1 राऊंड होतो पूर्ण. आणि इथून तर आदियोगी स्टॅच्यूपर्यंत जायला 64 राऊंड्स लागतात. तर म्हणजे भक्त वगैरे आहे का 64 राऊंड्स 64 वेळेस ते फिरवतात. आणि असं मानतात की इथून तर तिथलं गेलेलं आहे मंदिर. म्हणजे महादेवांचं त्रिशूळ त्यांच्यापर्यंत पोहोचणं असं घेते. काय आता आम्ही इथं बसलेलो आहे.
काऊन? अरे तुझा आवरा महिन्यात झाला म्हणून थोडं ताण यायला. हा भाऊ, मी जेव्हा बूट घालायसाठी सॉक्स घालायसाठी खाली वागलो, चष्मा माझ्या या खिशात होत्या, या खिशात तो खाली पडला, चष्म्याचे दोन्ही तुटले. खेळ खतम. दाखवू का चष्मा व्हिडिओमध्ये? ये देखो, हे थंड लागायला. खेळ खतम आहे चष्म्याचे. दुसरं वाला पण निघतं लगेच. बस असे कातील मित्र असले तर मग कसं होईन जीवन जगणं. हा चष्मा घालून मी नोकरी दिसतो थोडंफार. असेल तर असं चांगलं, असेल तर बचत करायचं. काय आलं? अरे कुठेतरी एक ठिकाणी असं तू काय म्हणते त्याला, स्पिरिच्युअलिटी मध्ये लोक का बरं जातात सांग मला, आन्सर एक्सप्लोर करायला, देवांचं दर्शन घ्यायला, त्यांचं माइंड स्टेबल करायला. मेन पॉईंट माइंड स्टेबल करायला. तो माइंड स्टेबल नाही माहिती का? 15 मिनिटं तुम्हाला इथं बसून दाखव. झालं ज्ञान देणं आलत ना तोंडामध्ये. त्याच्यावर तू समजू लागला कसं आहे म्हणून. बरोबर बोललो नाही की मी अशा स्पिरिच्युअलिटी कडे ध्यान दे. माइंड आपलं माइंड कंट्रोल करणं त्याला म्हणते स्पिरिच्युअलिटी. आता तू देवासमोर आहे, तू म्हणतो आपण खायला जाऊ. बरोबर आहे का नाही? वरून ब वर गेले ना. आले घेतले ब्लॉग. हे जे डुसकी, हे जे अनस्पिरिच्युअलिटी सगळे. आता परत बाई काहीतरी बाई तो लक्ष खाण्याकडे नको जाऊ दे. तू 2 मिनिटं बैस देवाला पाय. 2 मिनिटं 15 मिनिटं जरी ध्यान कर. गाईज आता हा आहे ना 15-20 मिनिटं लगातार मेडिटेशन करणार आहे. झाले रे किती का काढत गाईस मी 15 मिनिटं मेडिटेशन केलंय. तेव्हा सोडून चालले गेले ते. मला समजलं मी विल पॉवर चांगली म्हणून. आता आम्ही चहा पितो इथं बसून जाऊ चहा प्यायसाठी. काय 30 रुपयाला टी शर्ट 1030ला? टी शर्ट्स कपडे 1000ला एक. मी गाईस चहा प्यायसाठी कुठतरी सगळं माग इथं लय. साधी चहा 30 रुपयाला भेटली. 12 रुपयाचा बाप चहा. ते सगळं सोड. मला हे सांग, माझी विल पॉवर कशी ते सांग. आहे विल पॉवर, पण ती थोड्या वेळ खाली दिसली नव्हती. तू आम्हाला शोधू लागला तेव्हा. अरे चालते 15 मिनिटं हो. मला आवाज येणं बंद झालं त्यांचं. मग मला समजलं कुठतरी चालले गेले म्हणून. आणि मला मोबाईल घेऊन गेले तेव्हा मी कोणाला फोन करेन कुठे आहे काय. सो गाईज आता संध्याकाळ झालेली आहे. आता लेझर शो होणार आहे. तो सगळे एका ठिकाणी बसलेले लेझर शोसाठी. सायनात कॉल लावतोय मला. कट केला नाही. लेझर शो होणार आहे. बघू एका ठिकाणी लेझर शो हे बसलेलेच इथं. गाईज जे गुले मला तर घेणार नाही, पण गुले कोणतरी पोरीला बोलणार आहे. मी खिशात रेकॉर्डिंग चालू ठेवतो. उभा राहीन व्हिडिओ. गाईज आता लेझर लाईट चालू होणार आहे, म्हणजे लेझर प्रोग्राम. आम्ही सगळे इथं सोबत बसलेलो आहे. इथं विजा बी कडकू लागलं मूर्तीच्या मागे थोड्याफार. हो पाहिलं नाही का तू?
over 15,000 years ago, a being appeared in the upper regions of Himalayas. No one knew. गाईस लेझर लाईटचा शो झालेला आहे. आता आम्ही बसमध्ये चाललो आहे. म्हणजे त्या क्लिपमध्ये मी तर काही बोललेलो नाही, एकदम ऑनरियल एक्सपिरियन्स होता गाईस. म्हणजे सगळ्यापासून काहीच पावसाचं वातावरण वगैरे नाही आणि लेझरचा पण कमाल नव्हता, पण विजा ऑटोमॅटिक कट करत होता. ऑटोमॅटिक काही विजाला काही लावायला नव्हतं, ही लाईटिंग वगैरे होती पण विजा ऑटोमॅटिक कट करत होता. इतकं अनरियल वाटत होतं, मस्त एकदम. काय आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहे, चाललो आहे आता आम्ही आमच्या हॉटेल रूम्सवर. माझी चार्जिंग बी आता 10-11% सुटली आहे. नंतर तिथं जाऊन डिनर करायचं आहे. आम्हाला 2.5 घंटे लागतील मॅक्स तिथं जायला. काय बघितलं माहिती गाडीनं का सांगू. अरे काय आम्ही रस्त्यामध्ये एक हॉटेलमध्ये थांबलो होतो. थांबवलं म्हणजे सरने आम्हाला. आमचं जेवण झालं तिथं, ते पाहू शकता. अरे कैसी रोड दाखवू लागलो, रोड. आम्ही सगळं फिरून फारून जेवण वगैरे करून रूममध्ये आलेलो आहे. माझा फोन तिथे स्विच ऑफ झाला होता. आता आमच्या ग्रुपवर मेसेज आले. अरे उशी कुठे आमचं जिगरी मित्र पारसचा बड्डे, माझा सेटिंग पार्टनर. तर सरला कळलं त्याचा बड्डे, तर त्याचा बड्डे सेलिब्रेट करायचा. आता 12 वाजलेले, 11:30-12. तर त्याचा बड्डे सेलिब्रेट करायचं. ग्रुपवर मेसेज आला आहे की 10 मिनिटमध्ये इथं आमच्या समोर 3rd फ्लोअर आहे, तर त्याच्यावर आमच्या रूमसमोर गॅदर व्हायचं सगळ्यांनी बड्डे करायला त्याचा. ढुंगाचे झाले, बाथरूम बंद करत नाही. रूम लावून घेतली. अरे जाऊ गाडी चप्पल वगैरे रूम मध्ये विसरली. रूम लॉक करून आलो, चावी माझ्याकडे. सो गाइस अब हम पारस का बर्थडे सेलिब्रेट करने वाले हैं. हैप्पी बर्थडे पारस. सर हैप्पी बर्थडे तो बोलो पारसला ब्लॉग मध्ये. थँक्यू. हैप्पी बर्थडे डियर पारस. हैप्पी बर्थडे टू यू. चला चला द्या फटके, आता द्या फटके. पहिले मारले अरे ये यार काय घेतला सर, घेतला. ग्रुपवर टाकू का? काल घातला सर. हे काय आदमी भरला का घातला? फेशियल केलं अजून करायचं फेशियल. सर तुम्ही कुठे होते? गाडीत नव्हते तुम्ही आज? ते आमचे सर थोडे ते पण मी स्टार्ट केल्यामुळे झाले. आता ते 60-70-80 गाणे लावले तर मग कसं होईल? त्यांचे 4-5 होऊन द्यायचे मग आपल्याला. करतात का असं गाणं एवढा? काय ये काय तर ये उघड, दरवाजा उघड. दर 1 तासाने झटके देतात. बस थोडं वेळ बस. बांधला ना तू, मा बांधला ना तू. झाला ना. गाईस हवे आम्ही परत रूम मध्ये आता. अरे हे बोलले शेनाल चालय आपल्या इकडे घ्यायला घे. गद्दार भाऊ कसं याच्या बर्थडेला आला नाही हो. आलो झाटा होतो कुठं होता हो? खाऊ घातला मी. बुरस भोकाचं दिवसभर आंघोळ केलं नाही, रात्री गेला आंघोळीला. अरे उभा कोण याला बघा. अरे भोकाचा आडवा व्हिडिओ घेत नाही. बरं बाबा पट्टा 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 अरे भाई, अरे आमचा पलंग नको खराब करू. काढ पट्टा, काढ पटकन. पेपर आला, पेपर आला. पेपर पेपर अरे बाप. पेपर आला. अरे पेपर सॅटर्डे 11 AM ला आहे, तो आता रात्रीच्या 11 AM ला म्हणतोय. मी म्हणलं म्हणजे साड्या खाली काहीतरी आहे. मी
काय अरे काय हे काय सॉल्व्ह करू लागले पेपर कसं काय आलं याच्याकडं ओपन झाला डायरेक्ट तो ओपन झाला TIP मध्ये काय शिकला ते पट्टा घे अजून एक पॉईंट चांगला त्याला अरे पारस मी पूरा मेमो मोमेंट रिकॉर्ड करतो सक्सेसफुली टाक खुर्ची टाक याच अलगच चालू आहे काहीतरी याच अलगच चालू आहे फॅन लागेल डोक्याला वरती काय बर्थडे बोला बर्थडे अरे बावळ्यात एक्झिट सर्वेचा फॉर्म येतो तिकडे पेपर दाखवत होता ना मी तो म्हणतो पेपर आहे 11ला या नाही का तू आता सॅटर्डेला उद्या दुपारी सॅनरला फटके चालू आहे आता बाप पुढे डुंगन लाल झाला मध्ये पोरगी कोण आली लागली आदित्य सायना ते कोण होत ते आदित्य सायनात आवाज काढणार पोरीनवानी हे होत तिकडे बघायला सगळ्यात भारी शॉट डुंगाला आता तुम्ही थोड्या वेळात बघणार वाघ रे आता वाघ घे रागरची चुले ऐक याला लागलेले काय मला मारता त्याला अरे वाव काय मग मतलब की मी अरे वाव अनिकेतची बारी चालू आहे काय केलं ते पारत काय करतोय रे याला चष्मा घालून त्याला बोलतो रे आवाज बॅकग्राऊंड म्युझिक सायनात देतोय सो गाईस डे 1 इज सक्सेसफुल एंड हिअर हे पाय पट्टा घेऊनच बसले पट्टा केला आता घेऊ सायनात एकदा आता घेऊ याचा हात पाहू शकता तुम्ही पटके काय अजून मी इथेच पडेल तासात सो आज के लिए बस इतना ही मिलते हैं कल के व्लॉग में